तुम्हाला काय वाटते मी एवढी मोठी दहीपुरी एका घासात खाऊन घेतलो का? तर थांबा तुम्हाला सांगतो. येथेच पोरग होय पा सरकारी दवाखान्यामध्ये झालेलं. सरकारी दवाखान्यामध्ये गोरं गोरं झालं होतं. घरी आल्यावर काऊन कारा कारा झालं का माहितच नाही. जलमलं तर बाहेरच तर गोरं होतं का, आता कसं कारा का झालं. म्हणून याची माई मस्त काजळ पावडर टिकला करून देत होती ना. मी याचा चुम्मा घेऊन चाललो होतो आपल्या घराकडे. तयारी वारी करून घेतलो, निघलो आपल्या भुरभुर फुरकणारी जासाठी. मग चलो आबा जाता जाता पाहत होतं. काय म्हणा प्रेम असावं तर असं, नाही तर करावंच नाही माणसानं प्रेम. आबाजी आजीच्या मांग मांग जायला लागलो. भाई चांगलं वाटलं यांचं प्रेम पाहून मले, म्हणून मी यांना बी ब्लॉक मध्ये घेतलो. असेच करताना का नाही तुम्ही तुमच्या बायकोवर प्रेम, असंच प्रेम करावं. इथून पोहोचलो होतो आम्ही दहीपुरी खासाठी, पण माझ्या मैत्रिणीचं मटकनच नाही सरत. कल्ले काढणं न फल्ले काढणं. माझी दहीपुरी फेवरेट आहे. तिनं का कॉकटेल राईस बोलून टाकलं, भेल म्हणते त्याले. दहीपुरी पाहून माझे डोळे तर चमकायलाच लागले पार. चमचम चमचम. माझी मैत्रीण स्वतः खायची तर मलाच चारून देत होती. एवढे मोठे मोठे घास मायाच्यानं जाईन का, तरी माझी मैत्रीण धरून कुचकून दिली माझ्या तोंडामध्ये. काय म्हणा दहीपुरी एक नंबर होती, मला तर लईच आवडली. तेथून निघालो होतो मग आम्ही मुरल्याचा बोरा खायसाठी. पाहा माझी मैत्रीण कशी मुरल्याचा बोरा घेऊन जात आहे. आमची आई मुरले विकते म्हणून मला हरवेळी मुरले घेऊन जा लागते घरी. म्हणून बसलो तिच्या भुरभुरवर, निघालो मुरले घेऊन घरासाठी आपल्या. बस स्टॉपवर मोठी गर्दी होती, तरी माझी मैत्रीण मला सोडासाठी आली. एक बस स्टॉपवर मस्त काकून मला जागा दिली बापा बसासाठी. सगळ्याच बाया अशा नाही राहत, जागा नाही देत बसासाठी, पण या काकून दिली मला जागा बसासाठी. तर येऊन पाहत होतो दिवाळीवर एवढा मोठा मच्छर कोणाचं रक्त घेऊन आला. रुदून मी इकडे करायला लागलो मस्त डान्स.